सेवकांसह व्यासपीठाकडे येत आहेत. मी त्या सर्वांचं शिवसेनेतर्फे हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाचा वेळ वाचवण्याकरता मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की माननीय आपले लाडके पालकमंत्री गुलाबभाऊ यांनी आमचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचे लाडके त्यांनी धर्मवीर आनंदजी तिघे साहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांना विनंती आहे कृपया त्यांनीच मी सर्वप्रथम आपले स्वागत आणि सत्कार आपले लाडके माजी आमदार माननीय श्रीदादा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर चौधरी यांचा आज वाढदिवस देखील आहे. आबांनी सत्कार स्वीकारला त्याबद्दल आभार. हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉक्टर रवी बापू चौधरी यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. ते या ठिकाणी उपस्थित झाले. मी माजी नगरसेवक माजी तालुका प्रमुख शिवसेना अंमळनेर तालुका व शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. विशेष म्हणजे आज बापूंचा वाढदिवस आहे. आपण टाळ्यांच्या रूपाने त्यांना शुभेच्छा देणार आहोत, परंतु कालच बापूंनी घोषणा केली होती. बाकी सत्कार आणि स्वागत आपण टाळतोय. सगळ्यांचं व्यासपीठावर जे जे काही प्रमुख उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं शब्दसुमनाने मी या ठिकाणी स्वागत करतो. माननीय आपले लाडके माजी आमदार श्रीदादा चौधरी यांनी आणि आम्ही सर्वांनी गुलाबभाऊंच्या मार्गदर्शनाने आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गुलाबभाऊंच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यावेळेला श्रीदादांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि गुलाबभाऊंना शब्द दिला होता की दास भाऊ आम्हाला स्वबळावरती अंमळनेर नगर परिषदेची निवडणूक लागते. दादा जे बोलतात तेच करतात. या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने दादांनी शिवसेनेचं पॅनल उभं केलं. भाऊ आमच्या अंमळनेरकर जनता पण एवढी हुशार आहे. त्यांनी तिघींना समसमान मतदान दिलं. म्हणजे शिवसेनेचे 12 आले, शहर विकास आघाडीचे पण 12 आले आणि अपक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट मिळून 12 आले. पण आपला जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता, आपल्या आशीर्वादाने जे उमेदवार आपल्याला मिळाला होता ते डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे कोडीपाटी आणि उच्च शिक्षित MD मेडिसिन असल्यामुळे अंमळनेरच्या जनतेने त्यांना खूपच डोक्यावर घेतलं आणि माननीय श्रीदादांच्या मार्गदर्शनाने ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले. बाकीच्या नगरसेवकांनी पण विचार केला की नगराध्यक्ष जर शिवसेनेचा बसलाय, आज नगराध्यक्षांना पण नगरसेवकाचाच दर्जा दिला असल्यामुळे अंमळनेर नगर परिषदेची जी 37ची सदस्य संख्या आहे यात 23 नगरसेवक तुमच्या आशीर्वादाने आणि श्रीदादांच्या मार्गदर्शनाने आणि ललिताताईंच्या मार्गदर्शनाने आज शिवसेनेचे समर्थक म्हणून पूर्ण बहुमत हे परीक्षित डॉक्टरांच्या पाठीमागे या अंमळनेर नगर परिषदेमध्ये प्राप्त झालेलं आहे. पालकमंत्री तुम्ही आहात. नगर विकास खातं आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे. त्यामुळे या अंमळनेरच्या जनतेने जो विश्वास शिवसेनेवर दाखवला आहे तो निधीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला काहीच कमतरता पडू देणार नाही, शिंदे साहेब पण काही कमतरता पडू देणार नाही. त्यामुळे यांनी तो विश्वास शिवसेनेवर दाखवला आहे. ही नगर परिषद शिवसेनेच्या भगव्या झेंड्याच्या मंचावर आम्ही आपल्या ताब्यात देत आहोत. आपण पालकमंत्री आहात. वरतून शासनाकडून आणि DBTCतून पण किती जास्तीत जास्त निधी या अंमळनेर शहराच्या विकासाकरता देता येईल याकरता आपण खूपच प्रयत्न करावे अशी आमची विनंती आहे. आता जे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत मी त्यांचे नावं घेतो. जे आज पदग्रहण करतायत त्या सर्वांनी जनतेला नतमस्तक व्हावं आणि गुलाबभाऊंचा आशीर्वाद घ्यावा अशी मी विनंती करतो. सर्वप्रथम 8,568 मतांनी
दणदणीत उभं राहून फक्त जनतेला नमस्कार करा. श्रीराम बाविस्कर भाऊ दादांच्या नेतृत्वावर सर्वप्रथम 3 मुस्लिम उमेदवारांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हातात घेतला होता. त्यापैकी 2 निवडून आले भाऊ. आणि अंबड शहराचं सर्वात नगरसेवकांची बोहणी ज्याने केली, खातं ज्याने उघडलं, तो आमचा प्रभाग क्रमांक 4चा नगरसेवक शेख नाविद अहमद मुशिरुद्दीन. यानंतर प्रभाग क्रमांक 5चे आमच्या सर्वांचे फोन घेणार नाही. अजून जवाब येते काही विषय नाही. अभी तो जवाब श्रीराम भगवान चौधरी. यानंतर प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आले आहेत सौ अपूर्वा जालंधर चौधरी. प्रभाग क्रमांक 9 सौ कल्पना चंद्रकांत शर्मा. प्रभाग क्रमांक 9 श्री पंकज पंडित चौधरी. खरोखर कायदे पंडित माणूस आहे तो. आता गटनेता म्हणून त्याला शिवसेनेचा गटनेता पण निवडलाय आपण भाऊ. पंडित चौधरींचा मुलगा म्हणून कायदे पंडित आहे. पहिले शिवसेनेचे अंतर्गत पुरस्कृत आघाडी 12. भाऊ पंकज भाऊ पहिले भाजपमध्ये होते, पण त्यांनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेतला आणि पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी नगरसेविका झालेल्या आहेत. यानंतर भाऊ अंबरनेरातच नव्हे, जळगाव जिल्हा वयाचा नगरसेवक आपल्या शिवसेनेतर्फे निवडून आलेला आहे. वय वर्ष अवघे 22. मतदान झाला, उभं राहायचा अधिकार प्राप्त झाला घटनेनुसार 21व्या वर्षी आणि 22व्या वर्षी तो नगरसेवक झाला आहे. सुयोग ज्ञानेश्वर भोई. सॉरी भोई एकच आहे. आपले नाना गौरीवाल्यांना आपण सगळे ओळखतो, त्यांचे चिरंजीव सुयोग धनगर. यानंतर 13 मधून श्री अनिल गंगाराम महाजन. 14 मधून आमचे मार्गदर्शक श्री साहेबराव वसंतराव पवार 16-17 मध्ये. त्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर यानंतर सविता योगराज संधानशिव. त्यानंतर दीपक हरी चौगुले. विजयाचे शिल्पकार आहेत ते दीपक भाऊंचे. भाऊ हे झाले शिवसेनेचे उमेदवार. यानंतर ज्या अपक्षांचे चिरंजीव श्री कैलास नामदेव पाटील. यानंतर प्रभाग क्रमांक मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे. यानंतर भाऊ असा हा 17चा सौ छाया बाळू पाटील. कल्पना भरत. सौ छाया बाळू पाटील. सौ स्वात उभेरा. म्हणजे त्या प्रभागात कमतरता नाहीये. मलाच काढून तो विजय झाला आणि तो आपल्याचकडे आलेला आहे. भाऊ विजय पराभव स्वीकारणं पण एक मोठी गोष्ट आहे. हे अपक्षांचे गटनेते आहेत. उपगटनेते म्हणून सौ निलिमा या उपगटनेते आहेत आणि सौ स्वाती सुरजसिंग परदेशी या अपक्षांचे प्रतोद आहेत. ते शिवसेनेचे प्रतोद म्हणून आपण नियुक्त केलेले आहेत. अशा धन्यवाद. बबली दादांनी इथे उल्लेख केला की मी हारलोय, पण हारकर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं. अपूर्वा जालंधर चौधरी यांचं नाव घेतलं गेलंय, तरी तुमची इच्छा आहे पैलवान. वेळ कमी असल्यामुळे लोक बिनविरोध झाले, त्याबद्दल अंबड तालुक्याच्या वतीने आलेल्या बापूंना विनंती करतो की त्यांनी गुलाब भाऊंचं या ठिकाणी स्वागत करायचंय. भाऊंच्या नेतृत्वात 3 बिनविरोध आहे आज. बोला छत्रपती शिवाजी महाराज. स्लो मोशन नाही जाणार.
जनतेला सर्वांना नमस्कार करतो, नतमस्तक होतो. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांना वंदन करतो. खरा तो एकच धर्म, पूज्य साने गुरुजीची कर्मभूमी आपली. पावन पवित्र वाडी संस्थान परमपूज्य सखाराम महाराज, मंगळदेव गृह मंदिर, विजयी शिलेदार मायबाप आंबेडकर जनता जनार्दन यांना पण वंदन करतो. सर्वसामान्य आपले असणारे लोकनेतृत्व, शक्ती स्वरूप पाठी राखे, महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आमचे मोठे भाऊ, विजयी कार्याचे धुरंधर आमचे श्रद्धास्थान आदरणीय श्रीधर चौधरी व रवी बापूजी, शिवसेने सर्व शिवसैनिक, कडत न कडत ज्यांनी सर्वांनी मला सहकार्य केलं, सन्माननीय व्यासपीठ सर्व नगरसेवक यांना पण मी नमस्कार करतो. आईवडिलांचे सुसंस्कार, ताई दाजी, माझे सर्व बंधू, माझे मोठे भाऊ बहिणी, असा माझा परिवार माझ्यासोबत होता सावलीसारखा. माझ्या सर्व काही पत्नी, आज मोठा आनंदाचा दिवस आहे. आज माझ्या जन्मभूमी मायभूमीत लोकसेवा करण्यास मोठं माध्यम मला मोठ्या नतमस्तक होऊन मी ती स्वीकारतोय. जे अंबाण्यांनी जनमत दिलेलं आहे त्याचं मी ऋणी राहील, कारण खूप कमी वेळात मला प्रसिद्धी मिळाली आणि मला अंबाण्यांनी खूप अख्ख्या जळगाव जिल्ह्यात एकदम मोठ्या मनाने स्वीकारलं आहे. आता मी थोडक्यात माझं विजन सांगून देतो. आपल्याला काय करायचं आहे, मला बोलण्यापेक्षा मला काम करण्याचं जास्त आवडतं, म्हणून सर्व विकासासाठी जे काही करता येईल, चांगलं करता येईल त्यामुळेसाठी मी करणार आहे. थोडक्यात माझं विजन सांगून देतो. माझं नगराध्यक्ष पदाचं सारं मानधन मी गोसंस्था आणि सामाजिक संस्थांना देणार आहे. दुसरं म्हणजे माझं हॉस्पिटल, नवीन सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याचं माझं आहे. आबासाहेब पण स्टेजवरती पण आहेत. आबासाहेब पण एमडी मेडिसिन आणि 3दा आबासाहेबांनी अंबाण्याचे नेतृत्व केलेलं आहे. आमचं मोठं विजन आहे, नगरपालिकेच्या माध्यमामधून आम्हाला सुसज्ज हॉस्पिटल ICU बनवायचं आहे. दुसरं म्हणजे उद्योगकर्ता, आपली प्रसिद्ध असलेली अंबाण्याची औद्योगिक नगरी होती. विप्रो, प्रताप शेठजी, पटेल ग्रुप या सर्वांना आपलं नाव खूप मोठं होतं. ते पण औद्योगिक कारात पण पुढे कसं काही आपल्याला युवा वर्गाला शिक्षित होऊन इकडे आपल्याला त्यांना बाहेर जावं लागतं, ते आम्ही इकडेच काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न राहील. तिसरं म्हणजे जे स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शन होतं अंबाण्याचं, IAS IPS आहेत, IRS आहेत, त्यांच्यासाठी आम्ही नगरपालिके माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र तयार करण्याचा प्रयत्न करू. ज्येष्ठ श्रेष्ठ दिव्यांग माता भगिनींना यांच्याकरता काय चांगलं करता येईल यावर पण आम्ही भर देणार आहोत. आपलं शहर कसं सुंदर होईल, जसं मी इंदोरचं उदाहरण द्यायचो तसं आमचा प्रयत्न भविष्यात राहील. नागरिकांना आपल्या समस्या आपल्याच वॉर्डात आणि परिसरात कशात आपल्या सोडवता येईल या आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून काही कमिटी स्थापन करून आम्ही त्याच्या जागेवर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. नगराध्यक्ष आपल्या दारी तक्रार सूचना पेटी लावण्यात येऊन त्याची आठवड्यात दखल घेऊन त्वरित त्याच्यावर कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जनता दरबार घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. तुमच्या सर्वांचा हात आणि साथ मला राहू द्या. एवढं छोटंसं माझं हे बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. भाऊ डॉक्टर ज्यावेळेस आले त्यांना सांगायचो ताईंनी डॉक्टर बोलाव पण आज बरे बोलले, ते सवय होऊन जाईल. यानंतर मी विनंती करेल, या सिंहाच्या वाट्यात ज्यांचं योगदान आहे अशा आमच्या माता भगिनींचं, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मी ताईंना विनंती करतो. जय भवानी. बाविस्कर हे निवडून आलेले आपले डॉक्टर बाविस्कर
तुमचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. आता पुढे विकास कामाला जो निधी लागेल तो नगर विकास खात्याच्या माध्यमातून थँक्यू साहेब, आभारी आहे. ओके ओके. वो आए घर में हमारे, वो आए घर में हमारे, खुदा की कुदरत है. वो आए घर में हमारे, खुदा की कुदरत है. कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं, कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं. गुलाब भाऊ आमच्या सगळ्या लाडक्या बहिणीचा भाऊ जेव्हा आमच्या सोबत आहे आणि आत्ताच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना आपण सगळ्यांनी ऐकलं. अहो भाग्य आहे अंमळनेरकर जनतेचं की त्यांनी या प्रसंगाला आपल्याला शुभेच्छा दिल्या आहे आणि निधीचं आश्वासन तुम्ही सगळ्यांसमोर दिलेलं आहे. ही अंमळनेरची मायबाप जनता साक्षीदार आहे या ऐतिहासिक सुवर्ण अशा क्षणाची. आज व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचे लाडके पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील, त्याचबरोबर आमचे लाडके बंधू शिरीष दादा, रवी दादा आणि सर्व माझे बंधू माजी आमदार माननीय आबासाहेब डॉक्टर PS पाटीलजी, माझे सगळे शिवसैनिक की ज्यांनी हातामध्ये धनुष्यबाण घेतला. धनुष्यबाण म्हणजे विकासाची खाण. असे सारे माझे शिवसैनिक बंधू भगिनींना, निवडून आलेले आमचे सगळ्यात लाडके भाऊ की ज्यांना खऱ्या अर्थाने या नगरपालिकेला एका डॉक्टरची गरज होती, असं आमचा लहान बंधू माननीय डॉक्टर परीक्षित बाविस्करजी आणि ही तमाम जनता ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय, या मायबाप जनतेचं ऋण हे शिवसैनिक कधीच विसरणार नाहीत भाऊ. कारण की तळागाळातला मान त्या सगळ्यांनी बघितलं की वरती खाली काही पण हो, पण वरती मात्र डॉक्टर निवडून यायला पाहिजे. हे जनतेचं प्रेम फार कमी लोकांना मिळतं. हे आपल्याला ज्ञात आहे भाऊ, आपण खूपदा त्याचा अनुभव घेतलाय. पण अंमळनेरकरांनी याची देही आणि याची डोळा हे बघितलं की एक चांगली पर्सनॅलिटी, एक कर्तृत्ववान माणूस या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये कसा बदल घडवू शकतो नवल भाऊ. आणि म्हणून एक चांगली पर्सनॅलिटी बघून, एक चांगला सुशिक्षित माणूस बघून या अंमळनेरच्या मायबाप जनतेने आम्हाला डोक्यावरती धरलं. आमच्याकडे माणसं नव्हती, यांच्याकडे उमेदवार नाहीत. आपण महायुतीचे साक्षीदार आहोत, एकाच युतीमध्ये आहोत, परंतु आम्ही चिन्हावरती लढलो आणि ते मात्र चिन्ह सोडून लढले. ती मोठी सगळ्यात आमची विजयाची नांदी होती. नगरपालिका ये तो अभी झाकी है, जिल्हा परिषद अभी बाकी है. या सगळ्या हिच्यामध्ये मुद्दे नव्हते आमच्या विरोधात बोलायला, म्हणून काहीच मुद्दा नसल्यामुळे त्यांनी शिरीष दादा नंदुरबारवर नाही येतात, डॉक्टर परीक्षित जळगाववर नाही येतात, परंतु अंमळनेरचा इतिहास आहे. इथे डॉक्टर PS आबा बसलेले आहेत. एक नाही, दोन नाही, हॅट्रिक 3 वेळा निवडून दिलं, ते पण धुळ्यावर नाही इथे आले. अंमळनेरची पब्लिक एकदम समजदार आहे. मला नाद आहे लोक मायबाप जनता तुमच्यावरती की तुम्ही सुज्ञपणे 12 निवडून दिले, पण शहराचे 12 वाजवू नका असं आत्ता गुलाब भाऊ म्हटले. आणि म्हणून ही मायबाप जनता जितकी डोक्यावरती धरते, काम नाही केलं तर आणखीन पुन्हा खाली पण आपटते, हे विसरायचं नाही अंधडायच्या सगळ्या लोकांनी. आणि म्हणून या पब्लिक पुढे आपण सगळे नतमस्तक होतो. ये पब्लिक है, सब जानती है. म्हणूनच या अंमळनेरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वावरती
त्याचबरोबर माननीय गुलाबरावजी पाटील हे पालक असे श्री दादा आमचे आमदार. काय पाहिजे तुम्हाला बोला, एकेकाने फक्त काम बोलायचं नाही बापू, बरोबर आहे ना? सगळे भावंड ह्या अंमळनेर नगरीच्या बरोबर पाठीमागे नाही, पाठीमागचा हिशोब नसतो, कोण काय करेल माहिती नाही, म्हणून बरोबरीने उभे आहेत सगळे, एक पण मागे नाही पुढे नाही, सगळे बरोबरीने उभे आहेत. या अंमळनेर नगरीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मला माहिती आहे की आज आमच्यामध्ये एवढा मोठा मसीहा बरोबर आलेला आहे. भाऊ तुम्ही एका शब्दामध्ये इथपर्यंत आलात, या अंमळनेर जगरीमध्ये सोने पे सुहागा होऊन गेला, आपण आलात. आम्हाला आनंद आहे की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याची भूमिका वेळोवेळी मार्गदर्शन करून निभावलेली आहे आणि यापुढे सुद्धा आपण आमच्या सोबतच राहणार आहोत. म्हणून सगळ्यांना या दिवशी आज शब्द देते की जे पडलेले नगरसेवक आहेत, जे पडून गेले दुर्दैवानी, त्यांनी कमी समजायचं नाही. ते पण नगरसेवकच आहेत. आम्ही कुठे गेला तेरी बापू, तुम्ही सुद्धा सगळे नगरसेवकच आहात. कमी समजायचं नाही, फक्त कामा बोला. इथे सगळे दिग्गज बसलेले आहेत. या अंमळनेर नगरीचा विकास कोणी थांबवू शकत नाही. माननीय आमदार आपले जे आहेत त्यांनी सुद्धा परवा शब्द दिला गुलाब भाऊ की आम्ही तुमच्या सोबत आहोत. सिटिंग आमदार पण बरोबर आहेत, ते पण आम्हाला नाही म्हणणार नाही, कारण त्यांना माहिती आहे विकास कामात खोडा घातला तर लोक आपल्याला जोडे मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जिल्ह्यामध्ये भाऊ आम्ही धरणगावच्या पुढे नाही जाणार, पण तुमच्या बरोबरीने येऊन उभे राहू, एवढा मात्र शब्द आज या मायबाप जनतेसमोर देते. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद ताई साहेब. जे नियुक्त करायचं की छत्रपतीचा जय जयकार एवढा जोराने करायचा की अंमळनेर नगरी दुमदुमायला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, संत सखाराम महाराज की. आजच्या या धन्यवाद आणि विशेष आभार सभेला उपस्थित तुमचे आमचे प्राणप्रिय नेते आणि शिवसेनेची बुलंद तोफ माननीय मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, तसेच ज्यांचे आशीर्वाद आता लाभलेले आहेत आपल्याला आणि आताच फोनवरती या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आता आपल्याला संबोधित केले, असे अनाथाचे नाथ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच या मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय BA साहेबा, आमचे दुसरे मार्गदर्शक आमच्या भगिनी ललिताताई पाटील, आणि ज्यांच्या नेतृत्वावर तुम्ही विश्वास व्यक्त केला, ज्यांना आपण लढवय्ये योद्धा म्हणून संबोधित केलं, जरी आमचे पिताचे छत्र आमच्या डोक्यावर न गेले परंतु अंमळनेरच्या जनतेच्या न्यायासाठी जे लढले असे आमचे लहान बंधू माजी आमदार श्री दादा चौधरी आणि अगदी सुस्वभावी शांत स्वभावी, कमी बोलणार पण काम करणार, कमी बोलणार पण काम करणार, कुठली सुई वापरली का आर वापरली आम्हाला माहित नाही असे आमचे शांत आणि सुस्वभावी नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय परीक्षितजी भाविस्कर साहेब, आणि ज्यांच्या नेतृत्व आम्हाला लाभलेले जिल्हाध्यक्ष वासुदेवजी पाटील साहेब, तसेच सर्व सन्माननीय शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक
श्रीदादा मित्र परिवाराचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि जे माझे अपक्ष नगरसेवक ज्यांना मोठमोठं आमिष दाखवण्यात आली, परंतु ते कधी झुकले नाहीत, कधी वाकले नाहीत. ज्या अंमनेर नगरीने जो न्याय दिलेला आहे त्याच्या सोबत ते राहिले, असे सर्व माझे सन्माननीय अपक्ष नगरसेवक आणि नगरसेविका माझ्या भगिनींनो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रेमापोटी आणि ज्यांच्या ताकदीने या अंमनेर नगरीवरती भगवा फडकला, असे सर्व माझे मायबाप अंमनेरकर जनता हो, असे माझे मायबाप, माझ्या भगिनी, माझ्या युवा मित्र, माझे शिवसैनिकांनो. आणि या निवडणुकीत ज्यांचे विशेष योगदान लाभले, ज्यांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, तो चौथा स्तंभ या अंमनेर नगरीमध्ये ज्यांनी जिवंत ठेवला, असे माझे बसलेले सगळे पत्रकार बंधूंनो. त्यात विशेष असे काय माझे पत्रकार बंधू होते की त्यांचे योगदान हे फार मोठ्या प्रमाणावर होतं, फार मोठ्या प्रमाणावर होतं. आणि जी सत्य परिस्थिती होती ती जनतेसमोर मांडली, म्हणून त्यांचेही विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतोय माझ्या मित्रांनो. ही आभार सभा आहे, धन्यवाद सभा आहे. या ठिकाणी धन्यवाद तर तुमचे आम्ही मानतोच, कारण की तुम्ही अहंकार जिरवलेला आहे. तुम्ही सत्याच्या बाजूला राहिलेला आहात आणि जे प्रामाणिक नेतृत्व होतं त्या प्रामाणिक नेतृत्वाला तुम्ही न्याय दिलेला आहे माझ्या मित्रांनो. आभार कुणाकुणाचे मानावे आणि कसे कसे मानावे तेच आम्हाला कळत नाही, कारण की हे इलेक्शन हे डॉक्टर परीक्षित पाविस्कर, आमचे शिवसैनिक माननीय श्रीदादा चौधरी यांनी तर नेतृत्व केलं, परंतु तळागाळातला सर्वसामान्य माणसांनी सुद्धा त्यांना ताकद दिली आणि पैशासमोर झुकला नाही, पैशासमोर वाकला नाही. त्याचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त आम्ही करतो माझ्या मित्रांनो. आभार मी त्यांचेही करतो, या ठिकाणी व्यक्त करतो की ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जरी कुठल्याही पक्षाचे असू दे, परंतु जे आमच्या पाटा पाडायला निघाले होते त्यांच्या पाटा पाडायचा आहे म्हणून त्यांनी मदत केली, म्हणून त्यांचे सुद्धा आभार या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या मित्रांनो. जे बोलायचे तर भरपूर काही आहे, पण तो वेळ कमी आहे, भाऊंना जायचंय. परंतु या ठिकाणी एकच सांगतो माझ्या मित्रांनो की ज्या वेळेला 2012 ते 2014 या वेळेला नगरपालिका आम्ही 2.5 वर्षे चालवली होती आणि त्या 2.5 वर्षाच्या नियोजनामध्ये जर तुम्ही बघत असणार ते अंमनेर नगरीचा काय काय विकास आम्ही केलेला आहे हे तुम्हाला चांगलं डोळ्याने दिसत असणार. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पुतळा नव्हता, एवढा मोठा पुतळा आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळा नाट्य मंदिरामध्ये बसवला. विश्वमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा नियमात जरी बसत नव्हता तरी आमच्यावरती आम्ही केसेस दाखल करून घेतल्यात आणि तो पुतळा त्या ठिकाणी बसवला माझ्या मित्रांनो. ही नगरपालिका ही जी बांधलेली आहे ही नगरपालिका सुद्धा आमच्या काळामध्ये आम्ही बांधलेली आहे. बीओटी तत्वावरती ही नगरपालिका देण्यात आलेली ती 20 वर्षे ही नगरपालिका बांधण्यात आलेली नव्हती. अनेक नगराध्यक्ष आले गेलेत परंतु बांधण्यात आली नव्हती. ही नगरपालिका सुद्धा आमच्या काळामध्ये बांधण्यात आलेली आहे आणि काळाचं चक्र कसं असतं माझ्या मित्रांनो हे तुम्हाला सांगतो की या नगरपालिका बांधल्यानंतर आम्ही एक दिवस सुद्धा नगरपालिकेची पायरी चढली नाही आणि तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम याच्या जोरावरती आज पहिल्यांदा बहुमत घेऊन आम्ही या नगरपालिकेवरती चढलो आणि भगवा फडकवला माझ्या मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही उड्डाण पूल बघत असणार. तो उड्डाण पूल फक्त साधा होता, इकडनं यायचं आणि तिकडं उतरायचं, परंतु आम्ही रेल्वे प्रशासनाला झुकलो नाहीत. रेल्वे प्रशासनाला आम्ही
त्यावेळेला विनंती केली की एक रस्ता चोपडाकडे जायला पाहिजे, एक रस्ता जेवढंचकडे जायला पाहिजे आणि एक रस्ता अंमनेरकडे जायला पाहिजे. तो मुंबईच्या धर्तीवरती तो उड्डाण पूल जरी बांधला आहे, तो सुद्धा श्रीदादाच्या प्रयत्नांनी आणि आमच्या नगराध्यक्ष त्यावेळेला होतात त्यांच्या, म्हणजे त्यावेळेला आमच्याकडे ती बॉडी होती त्यांच्या अधिपत्याखाली बांधण्यात आलेला आहे. खरंच सांगायचं गेलं माझ्या मित्रांनो, नाट्य मंदिर तुम्ही जे बघत असणार हे 10 वर्षात तो सगळं खिडखिड करून टाकलेले आहे. ते नाट्य मंदिर सुद्धा मी स्वतः वेगवेगळ्या डिझाईन त्या ठिकाणी आणलेले आहेत. श्रीदादांनी त्यावेळेला आम्हाला मार्गदर्शन केलं आणि नाट्य मंदिर ओस पडलेलं नाट्य मंदिर त्यावेळेला प्रचंड 5 कोटीचा निधी भाऊ आम्ही त्यावेळेला आणला आणि ते नाट्य मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि आज सुसज्ज असं नाट्य मंदिर त्या आपल्या अंमनेर शहरामध्ये आहे. एक विकासाचं धोरण आम्ही डोळ्यात ठेवलेलं होतं. तुम्ही बघत असणार जो आपला मेन रोड आहे एसटी स्टँड पासून तर थेट पैलाड पर्यंत त्याच्या अद्यापपर्यंत एक चिपली सुद्धा निघालेली नाहीये. म्हणजे अंमनेर नगरीमध्ये त्यावेळेला ट्रिमिक्सचा रस्ता जर काय असणार तर तो सुद्धा त्यावेळेला श्रीदादाच्या नेतृत्वाखालीच झालेला आहे. म्हणून मित्र मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही जे प्रेम तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी दिलेले आहे, तुम्ही योग्य नेतृत्वाला पाठिंबा दिलेला आहे, योग्य नेतृत्वाला आशीर्वाद दिलेला आहे, म्हणून तुमचे लाख लाख आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो माझ्या मित्रांनो. की विकासाचे धोरण हे काय असतं, कसं असतं, सर्वसमावेशक विकास कसा करता येतो आणि सर्वसमावेशक विकासाला बळ देण्याचे आता आम्हाला असणार. तर माननीय उपमुख्यमंत्री यांनी संबोधित केलं की प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला निधीची उपलब्धता होईल आणि माननीय गुलाबरावजी पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या आशीर्वादाने अंमनेर नगरीचा विकास आम्ही करून दाखवू. म्हणून तुम्हाला एकच या ठिकाणी अभिवचन देतो माझ्या मित्रांनो की आता कुणाला भ्यायचे नाहीये, आता कुणाला भ्यायचे नाहीये, आता आपल्याला पुढे जायचंय. कुणी काय म्हणत असणार काय असणार आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये माझ्या मित्रांनो. त्यांच्या की बस तो नंदुरबारचा तो जळगावचा, आता तो नंदुरबार आता जळगाव सुद्धा त्याला दिसायला लागलेलं आहे. पण डॉक्टर परीक्षित बाविस्कर मूळचे अंमनेरचे, अख्खं त्यांचं कुटुंब अंमनेरमध्ये, आम्ही मेन जन्मलेलो अंमळगावचे, तरी म्हणतो नंदुरबारचा. म्हणजे सांगायचं असं माझ्या मित्रांनो की इलेक्शन आलं, निवडणूक आली की तेच तो अंमनेरचा. आता डॉक्टर सारखा माणूस जो पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये करोनाच्या काळात ज्यांनी सेवा दिली, एमडी मेडिसिन डॉक्टर, शांत स्वभावाचे डॉक्टर, त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तो जळगाव मध्ये राहतो. कदाचित आमच्या आमदार साहेबांना माहीत नसतं की बाविस्कर परिवाराचं या अंमनेर नगरीमध्ये किती मोठं योगदान आहे. कदाचित ते विसरले असतील. तर त्यांना एकच सांगतो की आता हे नंदुरबारने जळगाव आता बंद करा आणि विकासावरती भर द्या, विकासावरती भर द्या. मी या ठिकाणी एकच सांगतो माझ्या मित्रांनो की तुमच्या वतीने त्यांना एक सांगतो की तुम्ही जाती जाती में नफरत फैलाऊ नका. जाति जाति में नफरत फैलाने वालों सुन लो हमारा ऐलान. जाति जाति में नफरत फैलाने वालों सुन लो हमारा ऐलान. ये अंमनेर की धरती है, यहाँ पर बिकता नहीं है ईमान, यहाँ पर बिकता नहीं ईमान. अरे अंमनेर नगरीला विकत घ्यायला निघाले होते, विकत घ्यायला. उमेदवार जर कुणी दिला कसा दिला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, परंतु हे परमेश्वराची तुमची आमची कृपा आहे, तुमच्या ताकदीचा जोर आहे, तुमच्या स्वाभिमानाचा विजय आहे. हा तुमच्या स्वतःचा विजय माझ्या मित्रांनो, हा आमचा विजय नाहीये, हा तुमच्या स्वतःचा विजय आहे. जो उमेदवार त्यांनी दिलेला होता कसा होता काय होता त्याच्याबद्दल मला बोलायचं नाहीये, परंतु एक मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एक तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही तुमच्या ताकदीच्या बळावरती जो आशीर्वाद आमच्या पाठीशी दिलाय तो कधी व्यर्थ होणार नाही, तो कधी व्यर्थ होणार नाही.
मी एकच या ठिकाणी सांगतो कि वो पैसा अहंकार और घमंड लेके चला था, वो पैसा अहंकार और घमंड लेके चला था। उसने समझा कि ये दुनिया, ये जनता झुकेगी, उसने समझा की ये जनता झुकेगी। परंतु आम्ही त्यांना सांगतोय की अंमनेरची भूमी है, ही क्रांती वीरांगना लीलाताई पाटलांची भूमी है, ही संत सकाराम महाराजांची भूमी है, ही श्रीमंत प्रताप शेटजींची भूमी है। या ठिकाणी माझा मतदार बांधव, माझा अंमनेरकर कधी वाकणार नाही, कधी झुकणार नाही आणि कधी विकला जाणार नाही, कधी वाकणार नाही, कधी झुकणार नाही, कधी विकला जाणार नाही। आणि म्हणूनच तुमच्या ताकदीच्या बळावरती तुम्ही जो अहंकार जिरवला माझ्या मित्रांनो, म्हणून तुम्हाला सांगतो की तुमचे लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो। विकासाची धुरा फार मोठी आहे, विकास आम्हाला करायचा आहे आणि नियोजनबद्ध विकास करायचे आहे। फक्त आम्हाला 1 महिन्याची वेळ द्या तुम्ही, फक्त 1 महिन्याची वेळ। 1 महिन्याच्या वेळेत आम्ही सर्व सिस्टीम बसवणार, सिस्टीम बसवून व्यवस्थित कर्मचारी बांधव जे आहेत त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेणार, व्यापारी बांधवांना कॉन्फिडन्स मध्ये घेणार, व्यापाऱ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, सगळे प्रश्नांची सखोल आम्ही अभ्यास करणार आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर ही विकासाची धुरा या अंमनेर नगरीमध्ये होईल। एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझ्या मित्रांनो। आम्हाला तर कोणाला बोलायचं नाहीये, फक्त एकच तुमच्या वतीने पुन्हा पुन्हा सांगतो कि भूमिपुत्र होने का घमंड मत कर तू, हमने भी इस मिट्टी में जन्म लिया है। भूमिपुत्र होने का घमंड मत कर तू, हमने भी इस मिट्टी में जन्म लिया है। ये मिट्टी हमारी माँ है, ये मिट्टी हमारी माँ है। जो इस मिट्टी के लिए जीता है, जो इस मिट्टी के लिए मरता है, वही ये भूमि का सच्चा बेटा है, वही भूमि का सच्चा बेटा कहलाता है। इस भूमि का विकास जो करेगा, इस भूमि का विकास जो करेगा वो है, इस भूमि का विकास जो करेगा उसका है वादा, उसका नाम है सिर्फ श्री दादा। तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या माझ्या मित्रांनो। आणि जे तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला आणि डॉक्टर बाविस्कर आणि आमचे शिवसैनिक आणि आमच्या अपेक्षांना तुम्ही निवडून दिलं, त्याच्यामुळे तुमचे लाख लाख धन्यवाद करतो। आणि विशेष करून ज्या अपक्ष मंडळींना प्रचंड आमिष यांनी दाखवलं, पण त्या आमिषाला बळी न पडता ते आमच्या जवळ आले, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने, आमच्या शिवसैनिकांच्या वतीने सगळे त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साने गुरुजींची भूमी म्हणून ओळखली जाते, प्रताप शेटजींची भूमी म्हणून ओळखली जाते। परंतु प्रताप शेटजी आणि साने गुरुजी या मातीत जरी जन्मलेले आहेत, त्यांनी त्यांच्या कर्माने शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा गुलाब भाऊ तुम आगे बढ़ो, शिरीष दादा तुम आगे बढ़ो। आजच्या आभार सभेसाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री, ज्यांच्या नेतृत्वात 1 नव्हे 2 नव्हे तर जळगाव जिल्ह्यात 6 ठिकाणी धनुष्यबाण आपल्या अंमनेरसह निवडून आले असे आपले पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ, ज्यांनी अंमनेरचं नेतृत्व केलं, अशा शिरीष दादा, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर साहेब, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वांची माफी मागतो, भाऊंना जायला उशीर होतोय। मी शिवसेनेच्या वतीने आपल्या सर्व अंमनेरकर वासियांचे, मायबाप जनतेचे, शिवसेना पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून आपले आभार मानतो की नगराध्यक्षसह 12 नगरसेवक आपण धनुष्यबाणावर निवडून दिले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आणि भाऊ, आपले उपजिल्हा प्रमुख महेश भाऊ, त्यांच्यासह अजून 2-3 लोक आपले शिवसैनिक देखील निवडून आलेले आहेत, त्यांना निवडून देणाऱ्या लोकांचे देखील मी आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये ताईने सांगितलं, ताई निधीची चिंता करू नका, गुलाब भाऊ म्हणजे आपले परिस आहेत। गुलाब भाऊचा हात अंमनेरवर कधी दाखवता झाला नाही आणि कधी दाखवता राहणार नाही, ही खात्री मी तुम्हाला देतो।
अंमळनेर भाऊसाठी नवीन नाही. जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा देखील भाऊ इथे येत होते. आता तर तुम्ही सगळे जण येत 5-5, 7-7 नगरसेवक निवडून आणायचे. आता एवढी टीम असताना भाऊंना देखील आनंद होतो इथं यायला. आणि श्रीदादाच्या बद्दल सांगतो, तुम्ही सांगितलं कायम आमदार म्हणतात. या सगळ्या लोकांना एकच विनंती करतो, येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावर दादांचं भविष्य अवलंबून आहे. तुम्ही चांगलं काम केलं तर दादा पुढे जाणार आहेत. आणि तुमच्या आणि आमच्या जे मनात आहे, जे स्वप्न आहे आपल्याला की श्रीद दादांना या विधानसभेवर आता अंमळनेर मधून पोहोचवायचंय, ते सर्वांनी सहकार्य करून पूर्ण करायचंय. येणाऱ्या काळामध्ये जसं नगरपालिकेवर आपण शिवसेनेवर प्रेम केलं, तसं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर देखील शिवसेना पक्षावर प्रेम करावं ही आपल्याला नम्र विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमेश भाऊ आणि गौरव भाऊ यांनी पण तयार राहायचंय. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की ज्या आतुरतेने तुम्ही 2 भाषणांची वाट बघत आहात, ते दोघं भाषण मी आता डायरेक्ट घेतो. आणि 41 जागांपैकी 29 जागेवर धनुष्यबाण निवडून आला म्हणून हा सत्कार आहे. 41 पैकी 29 धनुष्यबाण आहेत. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय श्रीदादांना विनंती, या धूल नहीं, तुम माटी के लाल हो, कोई कंकड़ या धूल नहीं, तुमने समय बदल के रख दिया, इतिहास लिखा है भूल नहीं. यानंतर श्रीदादांनी मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. सुवर्ण विजय शपथ. दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, कौन बने ये नहीं. या विजय सभेत उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सर्वांच्या चेहऱ्यावर असं नेहमी हास्य निर्माण करणारे असे आमचे पालकमंत्री गुलाब भाऊ, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपल्या सर्वांच्या साथीने या नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परिषद बाविस्कर, आमचे मार्गदर्शक BS आबा, ललिताताई, आमचे थोरले बंधू डॉक्टर रवी बापू, सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका. आता नेहमी केल्यावर असं सांगतात की 2 गट आहेत, अपक्ष आणि शिवसेना. हे अपक्ष शिवसेना काय नाही, सगळे एकच आहेत. ते गुलाबभाऊच्या नेतृत्वावरचे सगळे नगरसेवक आहेत. हे फक्त ऍडजस्टमेंट होती आमची, आपला पक्ष. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना या चिन्हावर लढले, असे आमचे जिल्हा अध्यक्ष आता त्यांनी मार्गदर्शन केलं. असे आमचे मोठे बंधू वासुदेव पाटील साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ. मी जास्त वेळ घेत नाही, कारण सगळे नगरसेवक हे माझेच आहेत. कोणी अपक्ष हे कोणी काही नाही आहे. माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे युवा पिढींनो, अंमळनेरच्या इतिहासामध्ये भाऊ शिवसेनाचा भगवा फडकवण्याचा ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा विचार केला होता आणि 2 महिन्याजवळ आपल्याजवळ पण मी बोली सोडवली होती की आम्ही स्वतंत्र लढू आणि या हिशोबाने प्रवेश करा, ती परवानगी आपण दिली म्हणून मी अंमळनेरकर जनतेकडनं तुमच्या मनापासून आभार मानतो. कारण जिल्ह्यामध्ये वातावरण सगळीकडे युतीचं होतं, परंतु मला आणि मला वाटतं किशोर आप्पा, आम्ही दोघंच जण असे होतो की आम्ही स्वतंत्र लढायचा विचार केला होता. आणि तो विचाराला आपण जे खतपाणी आम्हाला दिलं त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. असं सहकार्य आपण कायमस्वरूपी ठेवावं अशी विनंतीही मी करतो. कारण 2 महिन्यात माझा प्रवेश होता
आणि आपल्या सगळ्यांना माहिती होतं की त्यावेळेसची परिस्थिती काय होती. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर माझे वडील हिरा काका, स्वर्गीय हिरा काका हे दवाखान्यात होतं. 1 महिना कंटिन्यू आमची दमछाट होत होती आणि जे अनपेक्षित होतं म्हणजे आपलं होतं तेच घडलं आणि माननीय काका आपल्यापासून निघून गेले. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की आपले कार्यकर्ते आधारले होते की आता काय होईल. आपलं उभं राहणारे नगरसेवक बी भाऊ थोडं घाबरत होते की आपण कसं उभं राहू, शिरीष दादा आणि हे प्रचाराला येतील का नाही. या सगळ्या गोष्टींचा संभ्रम फार मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं की रडायचं नाही, आपल्याला लढायचं आहे. रडायचं नाही, आपल्याला लढायचं आहे. आणि या परिस्थितीवर मात करत असताना मला या अंबनेर जनताने कधी पोरकं केलं नाही, म्हणूनच आम्ही बॅनरवर नाव दिलं, धन्यवाद अंबनेरकर. असंख्य अडचणी आल्या आम्हाला, त्यांना विकासाचा मुद्दा नाही, काय विकास केलं हे काही म्हणायचं नाही. परंतु शिरीष दादा हे काय धंदे करतात, हा काय करतो, याचे मुलं तिथं उभे आहेत, यांच्या पाटा पाडायला जाऊ, यांच्या असं करायला जाऊ. अरे भाऊ, तू तुम्ही बायको सांभाळू शकणार नाही. 150 किलोमीटरवर काय पाटा पाडायला स्थिती. काल परवा त्यांनी भाषणामध्ये बोलले की शिरीष चौधरी यांच्या मुलांना कमी मताने निवडले. त्यांना मी आता लेटर आणून दिलं की एक मुलगा 300 मताने निवडला आणि दुसरा मत 1875चा लीड आहे. त्यांच्या खानदानाने अजूनपर्यंत घेतला नसेल एवढा लीड नगरसेवक या पदासाठी. परंतु बोलायचं म्हणून बोलायचं, चाट मारायची म्हणून चाट मारायची, काम काय करायचं नाही. मी तुम्हाला आश्वासित करतो, जे जे आम्ही वचननाम्यामध्ये दिलेलं आहे हे सगळं काम करण्याचं काम हे आमचं नगराध्यक्षाच्या आणि इथं बसलेल्या सगळ्या नगरसेवकांचं आहे. आणि त्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आता आपल्याला फोनवर नाही सांगितलं कि तिजोरी की चाबी अपने पास में है बोले. लूट सके तो लूटो, कितना लूटने का है. कारण नगर विकास खाता आपला आहे. माननीय भाऊ पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत. एकमेव पालकमंत्री असा आहे महाराष्ट्रामध्ये की स्वतःहून सांगतात ते की तुमचे प्रकरण पाठवा, आम्ही तुम्हाला पैसे मंजूर केला. हा काळचा उदाहरण आहे, कालच. असे पालकमंत्री मिळणं बी भाग्य लागतं. आणि यामध्ये कालच माननीय गुलाब भाऊंनी आपल्याला मोठा निधी मंजूर करून दिला. मी सगळ्या जनतेकडनं, नगरसेवकाकडनं त्यांचेही धन्यवाद मागतो. आता त्यांनी भरपूर तोंड सुख घेतलेलं होतं. नंदुरबारला जाऊन असं करू, परंतु त्यांना माहिती नहीं कि हमारी ताकत का अंदाजा क्या है. हमारी ताकत का अंदाजा जोर से नहीं, हमारी ताकत का अंदाजा जोर से नहीं तो दुश्मनों के शोर से पता चलती है. आणि म्हणून सगळे एकत्र झाले. फक्त शिरीष चौधरीला एकत्र टाकायचं. प्रत्येक इलेक्शन बघा आणि या इलेक्शन मध्ये आपण सर्वांनी अभ्यास केला असेल
तर हे कुठेही घुसलेले राहिले तर जसं इलेक्शनचे वारे आले आणि श्री चौधरीचं नाव आलं का सगळे एकत्र येऊन जातात आणि फार प्रयत्न केले भाऊ, एवढे प्रयत्न केले त्यांनी की श्रीदादाला आठवण लईच जावं म्हणे, परत गाडी मा दाडाना पार्सल परत दाडाना असेल काय माहिती पार्सल घेतलं जड आहे. कितना भी मोठा क्रेन आणा JCB आणा पार्सल उचलत जावं नाही. इतके प्रयत्न केले त्यांनी. मी एकच सांगतो त्यांना, हमें हराने की आपकी कोशिश को काबिले तारीफ है. हमें हराने के लिए आपकी कोशिश का काबिले तारीफ है, मगर शायद आपने वो कहावत सुनी नहीं होगी कि चिटिया चाहे कितनी भी बड़ी ताबियात में हो, चिटिया की ताबा कितनी भी बड़ी ताबियात में हो, गन्ने को घिसट के नहीं ले जा सकती. असंख्य प्रयत्न करून सुद्धा त्यांना काही आलं नाही आणि नंतर म्हणतात की हे श्रेय त्यांचं नाही. मी त्यांना हेच सांगितलं, हे श्रेय श्री चौधरीचं नाही, हे श्रेय इथं बसलेले नगरसेवकांचं नाही, हे सगळं श्रेय आहे जे परिस्थिती डॉक्टर निवडणूक 8,600 मतांनी निवडलं, तर हे सगळं श्रेय आहे माझ्या आम जनतेचं, माझ्या अंमळनेरकरांचं. यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. आम्ही तर फक्त नाममात्र होतो आणि यांच्या प्रयत्नाने आणि प्रत्येकाच्या जिद्दीने गोरगरिबांच्या, आता जेव्हा आम्ही मिरवणूक मध्ये अत्यंत गोरगरीब लोक असा आनंदाने, व्यापारी असेल असा आनंदाने भेटत होते. त्यांना अपेक्षा आहे की अंमळनेर नगरीचा चेहरा मोहरा बदलतील तर ही टीम बदलेल, श्रीदादाची टीम बदलेल आणि याचा अनुभवही त्यांनी 2.5 वर्षामध्ये घेतलेला आहे. 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा आणला, एवढा मोठा 4 वेचा आपण ब्रिज आणला. हे ज्या नगरपालिकेसाठी सगळे भांडण करत होते ते नगरपालिका ही श्रीदादा चौधरी यांनी आणलेली. आतापर्यंत जे काम केलं ते आम्ही केलं आणि आता या पुढचं बी काम करू तर माननीय गुलाबभाऊच्या नेतृत्वावर आम्हीच करू, हे आश्वासन नव्हे तर वचन देतो आम्ही तुम्हाला. काल परवा पेपरामध्ये आलं होतं बोरी नदीच्या संदर्भात, आपण सगळ्यांनी वाचलं की बोरी नदी किती दूषित झालेलं आहे. मी त्या पत्रकाराचा धन्यवाद करतो की त्या ग्लोबल वाटतं पत्र ना ते, परंतु मी त्यांना एवढंही सांगतो, या देशामध्ये 54 नद्या आहेत. महाराष्ट्रामध्ये देशाने महाराष्ट्रात 54 नद्या हे प्रदूषित झालेल्या केंद्र शासनाकडे गेलेल्या आहेत. त्यामध्ये बोरी नदी पण आहे आणि त्याचा प्रस्ताव ऑलरेडी आपण सुरुवातीपासून तयार करायला लावलेला आहे आणि त्या बोरी नदीचे सगळं प्रदूषण दूर करून तिथं व्यवस्थित दोघा साईडला आपल्याला संरक्षण भिंत, मधल्या साईडला वरच्या साईडला गार्डन, काही ठिकाणी कमर्शियल असेल तर काही शॉपिंग वगैरे जे म्हणतात ना आपण चौपाटी वगैरे करता आली का त्या पद्धतीने करू आणि असे सुंदर असा प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. तो लवकरात लवकर मंजूर करून देणार आहोत आम्ही. जसा 250 ते 300 कोटी रुपये व्हॅल्यू आहे त्याची आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस मी आमदार होतो त्यावेळेस पाणी पुरवठा जी योजना होती 24/7 पाणी पुरवठा 24 तास पाणी पुरवठा व्हायला पाहिजे होती
या अमृत योजनेच्या मार्फत आम्ही ती योजना शासनाकडे पोहोचवली होती. केंद्र शासनाची योजना होती आणि त्या योजनेचं नाव बदलून परत ती योजना आता सुरू झालेली आहे आणि ती योजना ही लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू. सांडपाण्याची व्यवस्था होते. अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनचे 70 कोटी रुपये आम्ही आणले होते. या लोकांनी विरोध केला होता 70 कोटीला आणि त्या 70 कोटीचं काम त्यांनी व्यवस्थित करून घेतलं नसल्याने तर अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनचा मी सेकंड टप्पा जे आपण समजत जे नाले वगैरे वाहत आहेत ते मोठे मोठे आपल्या शहरामधले ते पण ऍड करून सेकंड टप्प्याचं काम आम्ही लगेच सुरू केलं. काल परवा आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरची मीटिंग घेतली आणि त्यामध्ये ते काम लवकरात लवकर करून स्वच्छ आणि सुंदर अंमळनेर आपलं. आणि आजपासून मी नवीनच घोषणा करतो आपल्या सर्वांना, कारण आपल्यामध्ये एक नगरसेवक पण आलेले आहेत गौरीवाला, नाना गौरीवाला, नाना धनगर म्हणून सांगतो की जेवढे अंतविधीचे हे असतील त्यांना मोफत मध्ये नगरपालिका त्यांना गौरी देईल. एवढा ₹1 घेणार नाही, कारण गरीबाला तो त्रास होईल. सगळ्यांना मोफत मध्ये आम्ही करून देऊ. जिल्ह्यात सगळ्या कमी वयाचे नगरसेवक आहेत, महाराष्ट्रात आहेत. आणि महिलांसाठी कारण आमची मोठी बहीण डॉक्टर रेखा चौधरी हे आपला सगळे पोचून करता, पुरुषासारखे करता महिलाही चांगल्या प्रकारे काम करेल अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना रोजगार निर्मिती कशी करता येईल आणि ते 500-1000 रुपये रोज कसे कमवता येईल या पद्धतीचे सगळे मार्गदर्शन आणि त्या पद्धतीने काम आपल्याला करायचं आहे. अतिशय सुंदर आणि चांगली नगरपालिका व्हायला पाहिजे. आणि प्रत्येक रस्ता, कारण आता तुम्ही बघितलं या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कॉन्क्रीट रस्ता आज टाकतात, महिन्याभराने परत तोच रस्ता टाकायला लागतो. ही परिस्थिती तुम्ही बघितली. कारण हे लोक हे स्वार्थासाठी लढतायत. ज्यांना अंमळनेरकर जनतेचे काय आहे, अंमळनेर कसं चाललं हे माहिती नाही. एक फक्त राजकारण करतात स्वार्थासाठी आणि आम्ही लढतो जनतेसाठी. कारण जनतेला काय हवं ते पाहिजे ते आम्ही देणारे आहोत. आणि म्हणूनच प्रचंड मतांनी आमच्या डॉक्टर बावीसकरांना विजय करण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा जो सिंहाचा वाटा आहे त्यासाठी आम्ही धन्यवाद सभा घेतली. आपल्या सर्वांना मी सांगतो, यापूर्वी पण तारे नारा वाजवी आम्ही पहिल्या वेळेस सुरुवातीला 5 कोटी रुपये मंजूर केले होते. पण त्यावेळेस ते नगराध्यक्ष आणि यांनी ते 15% काय पैसे 10% रक्कम भरण्याच्या हिशोबाने ते 5 कोटी रुपये परत केले होते. आणि त्यामध्ये बी आपल्याला ताळे नाऱ्याचे अजून निधी आणून चांगलं सुशोभीकरणाचं काम आपण करणार आहोत. आणि ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पुतळा आणला, त्याचप्रमाणे आपण धर्मवीर संभाजी महाराजांचा बी पुतळा हे अंमळनेरमध्ये बसतो. आणि आपली नगरी माहिती तुम्हाला प्रति पंढरपूर म्हणून आहे, पांडुरंगाची नगरी आहे. आणि म्हणून आपण पांडुरंगाचा बी पुतळा मोठा आपण 15 ते 20 फूटचा पुतळा आपल्याला आणायचा आहे. असं असंख्य काम आहेत. हे नगरसेवकांना मी शब्द दिलेला आहे. नगरसेवकांना एवढे आमिष दाखवत होते ते, कुणाला 10 लाख रुपये देतो, कुणाला 15 लाख रुपये देतो. हे सगळे नगरसेवकांनी आज जोडून सांगा, भाऊ तुला 15 लाख रुपये तू निवडे ठेव, तुला आज 15 लिहिले असो काल कुठे तोंडा फाडसो. एवढे इमानदार आहेत. फार झुकवायचा प्रयत्न केला, नात्यांमध्ये फोन करायला लावले, नाते गोत्यांना एक करायला लावलं. आणि त्यांची शेवटची टॅग माहिती आहे, आपण आपणा एकत्र पाठवू.
अहो म्हणे आपला तुकडा काय नाही, मला जनताने निवड दिलाय म्हणे. मला जनतानं काम करा नाही, वार्डानं काम करा नाही. आणि मी सर्वांना आपल्या समोर शब्द देतो, तुमच्या प्रभागातलं तुम्ही एक काम सांगा, आम्ही 10 काम करू. कारण आमच्या पाठीशी माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत. तुम्ही एक सांगा, आम्ही 10 करू. असं काम आपल्याला या परिसरामध्ये करायचं आहे. जे ज्या अपेक्षा आपल्या अंमळनेरकर जनतेच्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करायचं काम आम्ही करू. घनकचरा असतील, ती व्यवस्थापना सगळी बिघडली आहे, ती पण आम्ही व्यवस्थित करू. ज्याप्रमाणे आपल्या सर्वांना मनापासून मी एकच विनंती करतो, कारण काही पत्रकार लोक जे होतात, काही पत्रकारांनी बी मागे उचललं होतं की पाणीपट्टीवरती व्याज आहे भाऊ, 2% व्याज लावलेलं आहे. हे व्याज बी आपल्याला, मी माननीय आपल्या नेतृत्वावर शिंदे साहेबांना लेटर दिलं होतं, त्यांनी शब्द दिलेला होता आणि तो आपल्याला 2% कमी करून घ्यायचा आहे आणि तो लवकरात लवकर पहिल्या मीटिंग मध्ये करू. आणि दुसऱ्यामध्ये लोकवर्गणी आहे. लोकवर्गणी ही आजपासूनच बंद होऊन जाईल. मीटिंग करायची गरज नाही, कारण आम्ही जनतेसाठी लढतोय, स्वार्थासाठी नाही. म्हणून ती लोकवर्गणी जी लावली जाते ती लोकवर्गणी आम्ही लगेचच बंद करू आणि जनतेची सेवा करू. जनतेला काय पाहिजे, मी जास्त वेळ घेत नाही, मी फक्त थोडंच बोलतो. आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. जो विश्वास आपण दाखवलेला आहे तो विश्वासाला आम्ही तडा पडू देणार नाही. पण ज्या तुमच्या अपेक्षा आहेत, ज्या अपेक्षा जनतेने केलेल्या आहेत, आता जनतेला यांनी जे खोटं आश्वासन दिलेलं आहे, खोटं बोलून काय ना काय राजकारण केलेलं आहे, परंतु यांच्या बोलण्यावर जनतेने विश्वास ठेवला नाही. कारण जनतेला पाहिजे नारे नहीं हमें नतीजा चाहिए, नारे नहीं हमें नतीजा चाहिए, ड्रामा नहीं हमें डेवलपमेंट चाहिए. बोलने वाले तो बहुत देखे हैं, बोलने वाले तो बहुत देखे हैं, अब काम करने वाले चाहिए. और ये काम करने वाले को आपने जो बैठाया इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण हे लोक आपल्याला भरपूर काही त्रास देण्याचा मार्ग करतायत आणि ज्याच्या पाठीशी पब्लिक राहिली आपल्या सर्वांना माहिती आहे. हा, तुतारीवाले बी आपल्या सोबत आहेत आणि अतिशय, आता मी त्यांना एकच वेळ करतो, भाऊ आमचे नगरसेवक तुतारी निवडून आले निकमसर, त्यांच्या शिक्षण मध्ये एवढं चांगलं त्यांनी आम्हाला प्लॅन दिलेला आहे की जेवढे आपले शाळा आहेत नगरपालिकेचे तेवढं कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल आणि या पद्धतीने त्यांनी आम्हाला केलेलं आहे. CPSC पॅटर्न आणि त्याप्रमाणे त्या शाळेमध्ये सगळ्या सुख सुविधा उपलब्ध कशा पद्धतीने होतील आणि त्यामध्ये आपल्याला काही CRS फंड पण टाकता आला तर त्या पद्धतीने टाकून अतिशय तो प्रोजेक्ट एवढे सुंदर घेऊन आलेले आहेत. म्हणून अशीच जी टीम आमच्या जवळ आलेली आहे, सगळे विकासाचा दृष्टिकोन विचार करून घेऊन आलेले आहेत आणि यामध्ये या आंबेडकरांचा सर्वांगीण विकास करतो. मी फक्त एकच बोलतोय की या या ज्या विरोधकांनी जेवढे आपल्याला विरोध केलेला आहे तर या विरोधामध्ये मी त्यांना आता यापुढे माझ्या त्यांच्याबद्दल बोलायचे शेवटचं भाषण आहे, यानंतर बोलणार नाही. कारण जनता जनार्दन माझ्या पाठी है. लोग हमारे लिए दुआ देते करते गए, लोग दुआएं देते गए और मैं कामयाब होते गया. बस एवढंच बोलतो आणि आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणींनो, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, सभा मला अशी आवडत नाही. जरा मजबूत माणसं बसले पाहिजे, जरा फ्रेश असला पाहिजे माल, जरा फ्रेश असला की लोक सांगतात भाऊ की मी अंबरनाथमधून उभं राहावं.
पण मी त्यांना बोललो, डॉक्टर साहेब जरी जागा नसली तर खाली झोपवलं, पण कधी पेशंटच्या माणसाने माझा वापस पाठवला नाही. 3 टर्म वाट पाहावी लागली, तुम्हाला 2च महिन्यात मिळाला. अंमळनेरवाल्यांनी तोडपण हा विषय संपवून टाकला. 23 पैकी माझे 15 नगरसेवक आले, म्हणजे शरीर पुरं आलं मुंडकं नाही आलं. मी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना सांगितलं की लोकांनी जर तुम्हाला मान्य केलं तर गुलाबरावांनी मान्य केलं पाहिजे. त्यांनी मला निमंत्रण दिलं, मी पालकमंत्री म्हणून तिथं गेलो, त्यांचा सत्कार केला, त्यांना खुर्चीवर बसवलं आणि त्यांनी माझा आदरातिथ्य केलं. लोक वेडे झाले धरणगावचे, आणि हे उदाहरण महाराष्ट्रात जाईल. नाहीतर दुसरा कोणशी माणूस असता तर मला काय गरज आहे, मी पालकमंत्री आहे, माझे 15 आहे, तुमचे तर 8च आहे, तुम्हाला दमडा देणार नाही, तुमचा माझा काय संबंध आहे. खुनशी राजकारण आपल्याला आयुष्यात जमलं नाही. अंबाड्यांनी पाहिलंय. इथे बरेच पत्रकार आहे. PM सुतार ज्यापासून होते, उत्तम गायकवाड पासून, नरेंद्र सिंग परदेशी पासून, कितीक लोकांची मी नावं घेऊ की त्या लोकांच्या काळापासून. दादा तुम्ही तर माहिती आहे कुठे दादा, हे जुने माझे 7-8 नगरसेवक राहायचे, किंवा 4-5. प्रताप शिपरी होता, तो बी फुटला, तो बी चालला गेला. हे असे बरेच होते सोनगडी माझे, की त्यांचे आमचे 4-5 नगरसेवक यायचे, पण आम्ही शिवसेना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. BS साहेब तेव्हा आमदार होते, आणि BS साहेबांचं एक राजकारण असं होतं, पोलीस स्टेशनला फोन लावणार नाही, कोणाला लफडामा पडणार नाही. त्यामुळे लोक म्हणायचे बिना उपद्रवी माणूस आहे, निवडून द्या यांना. अंबाडनेरमध्ये डॉक्टरांना जास्त लय नाही, त्यामुळे परशीद भाई निवडून आले. पण मी आदरणीय शिरीषदादांनाही सांगेल, परशीद बाविस्कर साहेबांना सांगेल, आज लोक सत्कार करताय, पण 6 महिन्यात जर थोडी चूक झाली तर सत्कार वापस करावा लागेल. लोक फार कठीण असतात, लोक इतके कठीण असतात. मी तर एकच सांगतो, जय पराजय हा होणे. आपण निवडून आलेले आहेत, पैसा येईल, निधी येईल, कामं होतील, मान्य आहे, पण आपल्या दरवाज्यावरून कोणी माणूस नाराज होऊन गेला नाही पाहिजे. काम होतं नाही होतं. मी 8:30 वाजता माझ्या खुर्चीवर असतो. ताई बऱ्याच वेळेस आले, दादा बरेच वेळेस आले. सकाळी मी आता रात्री 2 वाजता जरी झोपलो तरी 8:30ला मी माझ्या खुर्चीवर असणार. येणारा माणूस कोणत्या पार्टीचा आहे मी नाही विचारत, कारण की मी लोकांचा पालकमंत्री आहे. तो मला मत देईल नाही देईल मला माहित नाही. तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, तो कोणत्या पंथाचा आहे, तो माझ्याकडे आलाय म्हणजे त्याला गरज आहे, एवढं बघून मी काम करत असतो. मला बरेच कार्यकर्ते सांगतात, भाऊ तुम्ही असं काय वागतात, जिल्ह्यात तर असे काही पुढारी आहे की इतके खुनशी वागतात की इसको जेल में डाल दो, उसको बाहर निकाल दो, इसको रख दो. माझा तर अंबाड्याच्या पोलीस स्टेशनचा नंबर पण मला माहित नाही पालकमंत्री असल्यावर. मूळ कारण असं आहे की राजकारणामध्ये जेवढं वडाचं झाड मोठे होते तेवढं पारंबी जमिनीला असते असं आपण म्हणतो. तसंच राजकारण केलं पाहिजे. मी कोण होतो अंबाड्यांनी पाहिलंय. मला आता आमच्या जिल्हा उपजिल्हा प्रमुखांनी देशमुखांनी फोटो दाखवला 1991चा, तेव्हा मी इथं शाखा ओपन करायला आलो होतो. 91 साली जसं आमचा नाना धनगराचा पोट्टा नगरसेवक झाला, तेव्हा 21व्या वर्षी आणि 3 महिने असताना मी पंचायत समिती मेंबर झालतो. 27व्या वर्षी ZP मेंबर झालो, 28व्या वर्षी सभापती झालो, 30व्या वर्षी आमदार होऊन गेलो. हे नशिबात लागते. आदमी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने में. आम्ही जिगरबाज लोक आहोत, आम्ही काम करणारे लोक आहोत. मी तर नगराध्यक्षांना सांगेल, येऊ द्या, कोणत्याही पक्षाचा येऊ द्या, काम करा. कामाने माणूस जुडतो, विरोधाने माणूस जुडत नाही. लोकांनी निवडून दिलं, आता आपण सगळ्यांचे आहोत. निवडून दिलं, मत दिलं त्यांचे बी आहोत, नाही दिले त्यांचे बी आहोत. गटर वॉटर मीटर याच्या व्यतिरिक्त आपल्याला कामं करायची आहे. पहिले नगरसेवकाला नगरपिता म्हणायचे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी नगरपित्याचं नगरसेवक नाव केलेलं आहे. त्या शिवसेना प्रमुखांचे आपण शिवसैनिक आहोत. नगरपिता म्हणजे तू नगराचा पिता नाही, तू नगरसेवक आहे. ही कल्पना बाळासाहेबांच्या डोक्यात सुचली, म्हणून नगरसेवक नाव त्या दिवसापासून पडलं. अंबाडेर माझ्याकरता नवीन नाही आहे.
अंमळनेरमध्ये शिवसेना पक्षाच्या वाढीकरता आमच्या परीने जे करता येईल ते आम्ही करण्याचा मागच्या काळात ते प्रवेश केला, प्रचार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. श्रीदादा योगायोगाने शिवसेना पक्षामध्ये आले. त्यांनी पहिले बोली माझ्याकडे केली की मी एकटा लढीन. तुमचं काय म्हणले गुलाबराव पाटील? म्हटलं माझं भाजपशी लव्ह मॅरेज आहे, मी त्यांच्याशी युती करील. त्यांनी मला आमदारकीमध्ये भारतीय जनता पार्टीने मजबूत यावेळेस मदत केली होती. 2 वेळेस केली नव्हती, त्यावेळेस मी माझा एकटा लढलो, निवडून पण आलो. माझ्या विरुद्ध बंडखोर राहिले 2 वेळेस. मी तर मोदीजींच्या सभेत दांगडा घालणारा माणूस आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राने देशाने पाहिलंय. पण त्यावेळेस आपली आपण शेतकरी आहे, पडजीची जोडी दिली तर आपण पडजी फेडतो. तू माझं वावर नागला, मला जोडी दिली, माझी जोडी घेऊन जा, तुझे मी वापरून घे. त्यांनी मला मदत केली होती, आपण त्यांना मदत केली. नशिराबादची आम्ही जागा त्यांना दिली. नशिराबादचा नगराध्यक्ष माझा निवडून आला, तिथे आपले 14 नगरसेवक आले. नगराध्यक्ष आपण भाजपला दिलं होतं, भाजपचा आला. इकडे बॅडलक झालं, इकडे नगरसेवक जास्त आले, नगराध्यक्ष नाही आला. पण मी ठरवलंय, मी धरणगावचं काम नाही बंद होऊ देणार. जरी त्या माझ्या विरोधातल्या नगराध्यक्ष असल्या तरी मी माझ्या धरणगावचं काम बंद होऊ देणार नाही. मी आज वचन दिलं आहे. तसं अंमळनेरचा वाटा तर फार मोठा आहे. तुमची B क्लास नगरपालिका आहे. A क्लास, आता A क्लास असली ब वर्ग आहे माझ्या माहितीप्रमाणे. A क्लास मध्ये भुसावळ आणि 40 गाव येते. B क्लास आहे. आताच मी काल परवाकडे 6 कोटीचा प्रस्ताव तुमचा मंजूरही केला, जो रेग्युलर फंड असतो तो. म्हणजे तुमची बोवणी करून टाकली. पण ठीक आहे, माझं तर एकच मत आहे, गुलाबराव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय पराजय, आमदार खासदार या गोष्टी येणे आणि जाणे आहे. या ठिकाणी श्रीदादा आमदार होते, आबासाहेब BS पाटील आमदार होते. आम्ही आज मंत्री आहे, उद्या नाही आहे. मी असे मंत्री पाहिले, आबांनीही पाहिले असतील की मंत्रीपद गेल्यावर बॅग सुद्धा पकडणारे लोक नसतात. ही परिस्थिती आहे. जुना पुराणा लोखंड खाली बाटली असती ना, तसा प्रकार होतो. त्यामुळे ही पद ही येणार आणि जाणार. आता मी 10 वर्षापासून मंत्री आहे, पण कोणालाच वाटत नाही की माझ्या मतदारसंघामध्ये की मी मंत्री आहे. त्यांचा भाऊच आहे. त्यामुळे हे काय आता राजकारणामध्ये याला जमा करणार, त्याला जमा करणार, बघा ना, तिकडून पैसे वाटले गेले, इकडून नाही वाटले गेले, अशा जय चर्चा होत्या. पण लोकांनी काय केलं, खाल्लं त्यांचं मटण आणि दाबलं तुमचं बटन. मी त्याच दिवशी सांगून गेलो होतो तुम्हाला. आणि लाडक्या बहिणी हे आपल्याला सोडत नाही. त्या दाढीवाल्या शिंदे साहेबाच्या माणसाला 100% निवडून देतात, असा आज इतिहास आहे. आज जळगावमध्ये तीच सुरुवात झाली. योगायोग आहेत. तुम्ही चौधरी आमची पहिली बोवणी पण शिरीष चौधरी नावाने इकडे होली, तिकडे मनोज चौधरी आमचा बिनविरोध 4थ्या वेळेस निवडून आला. नंतर चंदू चिरंजीव निवडून आले बिनविरोध, आणि नाना पाटील म्हणून त्यांच्या सौभाग्यवती बिनविरोध झाल्या. भारतीय जनता पार्टीची एक सीट बिनविरोध झाली. कारण हेच आहे की आपण लोकांना दिलेली वचनं, पालकमंत्री असताना, आपला नगराध्यक्ष नसताना सुद्धा मी 120 कोटी रुपये दिले. ऑलरेडी कॉर्पोरेशनला पैसे देण्याची गरज नसती, ती वेगळी संस्था आहे, पण नियम तोडून दिले. का तर जळगाव शहर आपलं आहे. तिथली ध्वनी प्रतिध्वनी होऊन खाली उमटती. तिथे जे आहे त्या ध्वनीला प्रतिध्वनी म्हणून लोक आपल्याला बोलणार की गुलाबराव पाटील तुम्ही रोज जळगावला येतात 10 किलोमीटर, पण आपल्या शहराचे रस्ते तुम्हाला दिसत नाही का? त्याचेच एक किमया म्हणून ज्या वार्डामध्ये मी 27 कोटीची कामं केली होती, तिथे 2 सीट आपल्या बिनविरोध झाल्या. मूळ कारण एकच आहे, कामामुळे माणूस मोठा होत असतो. सगळ्या लोकांना माहिती आहे कोणी काम केलंय कोणी नाही केलंय. मुलं कोणी जन्माला घातली, बारसं कोणी केलं, त्याला काही अर्थ नाही. लोकांना हे माहिती आहे, पोट्ट यांचं आहे, बारसं यांचंच आहे. त्यामुळे आपण माझी हात जोडून विनंती आहे, ना आमदारावर टीका करा ना कोणावर टीका करा, काही होत नाही टीका करून. मला तर लय लोक सांगायचे आता गुलाबराव पाटील पडला, आता कधीच निवडून येणार नाही. मी दुसऱ्या दिवशी मौतीत होतो. पडला आज आणि सकाळी मौतीत होतो. लोक येण्यासारखे पाहिजे, त्याला पागलच दिसतो म्हणले. आता पडला म्हणले काल आणि सकाळी मौतीत आहे. मग मागचे 2 वेळेस निवडून दिले ते उपकार कधी फेडून या लोकांचे? त्यावेळेस तरी त्यांनी मला आमदार केलंच होतं ना. मी 3ऱ्या वेळेस पडलो, पण पुन्हा 4थ्या वेळेस लोकांनी मला निवडून दिलं, 5व्या वेळेस निवडून दिलं.
आणि आता कंटिन्यू निवडून दिलं जवळपास 5 वेळेस. नाही तर माझं काय आहे, ना माझी जात आहे, ना माझा धर्म आहे, ना माझा पंथ आहे, ना माझ्याकडे पैसा आहे. माझ्या समाजाची मतं फक्त 12,000 आहे शिरीष दादा. त्याच्यातून 6,000 होतात. 6,000 मध्ये 2,000 विरुद्ध राहतात आणि मला मतं 1.5 लाख आहे. त्यामुळे मी तेली आहे, मी पाटील आहे, मी कोळी आहे, मी धनगर आहे, मी चांभार आहे, मी बौद्ध आहे, सगळं आहे मी. काम करणाऱ्याला जात आडवी येत नाही. काम करणाऱ्याला बिलकुल जात आडवी येत नाही. आणि जो जातीचा वापर करतो तो माणूस गांडू असतो. काम करणाऱ्या माणसाला कधीच जात आडवी येत नाही. मला मराठा समाजाने 50% मतं दिली यावेळेस सुद्धा, देवकरप्पा असताना सुद्धा. मी मराठा आहे. मराठा ही जात नाही आहे. महाराष्ट्रात जो जो राहतो तो मराठा. त्यामुळे मी लोकांना सांगितलं की जर मी मराठा पाटलांचं काम करत नसेल तर मला मत देऊ नका. पण लोकांनी लय अफवा बोलवली, जात फुटून जाईन, जात फुटून जाईन. पण मराठा पाटील ही जात कधीच फुटली नाही. एखाद्या वेळेस छोट्या जाती फुटतात, पण मोठी जात ही आपल्या बरोबर कायम असते. हे जनतेने मला माझ्या मतदारसंघात सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे काय कोणावर बोलू नका. एवढं मोठं माध्यम भेटलं तुम्हाला. आमदारला तरी काय असतं, पत्र लिहा, टेंडर करा, वर्क ऑर्डर करा, TS करा, मग ते मंजूर होतं, मग त्याचं पुन्हा टेंडर होतं, मग ते काम सुरू होतं. तुमचं कसं आहे, हॅलो 4 ट्रिप घालतो, हॅलो रोड चालू करतो. काय असते. आता नगरपालिका माझ्याकडे 25 वर्षे होती धरणगावची. त्यामुळे नगरपालिका एवढं मोठं माध्यम आहे. फक्त डॉक्टर साहेब जशी शिस्त तुम्ही दवाखान्यात लावता तशी शिस्त इथं लावा. कोणाला पेनिसिलिन द्यायचं, कोणाला डायनोपार द्यायचं, याची शिस्त लावा. येणाऱ्या नगरसेवकांना तुम्ही वाल ठरवून द्या, प्रभाग ठरवून द्या. तक्रार पेटी 4 ठिकाणी ठेवा. तक्रार पेटीमध्ये आपण बी अशी तक्रार टाका निघलो, इकडे कुत्र मेलंय, इथं डुक्कर मेलाय. ही तक्रार तर आहेच आणि ती पण दुरुस्त केली पाहिजेच. पण तिला वेगळं माध्यम आहे. पण खरंच शहराला वेगळं पण देणारी काही तक्रार आहे का, अशी त्या पेटीमध्ये टाका, म्हणजे शोभिवंत दिसेल. म्हणून मी आपल्याला सांगतो की तुम्ही असं काहीतरी एक सिस्टीम लावा. इथं इतक्या वेळेला मी इतक्या वाजता इथं बसेल, इतक्या लोकांना मी भेटेल. आणि तुम्ही जनता दरबार सांगतायत, जनता दरबाराची बी गरज नाही. तुम्ही जसं OPDला सकाळचा टाइम देतात तसा शहराला तुम्ही 3 दिवस द्या, 4 दिवस द्या, पण एक टाइम द्या की मी ह्या वेळेस बसेल. मग दुनिया होत आली त्यावेळेस तुम्ही तिथं बसलेले दिसले पाहिजे. काही नाही. जनता ही कडून आपण कर्ज घेतलंय, आपल्याकडनं कर्ज देता नाही आलं तर व्याज द्या, आणि व्याज नाही देता आलं तर दरवाजावरून चालले जा. ते म्हणजे हो जिंकताय ना, पैसा जिंकताय. लोकप्रतिनिधीचं काम तेवढंच असते. काम करा, नाही होत तर त्याला भेटा, नाही होत तर त्याच्या दरवाजावरून जा. आणि मला तरी अशी खात्री आहे की आज अंमळनेरकरांनी जे परिवर्तन केलेलं आहे, या परिवर्तनाची नांदी ही आहे. ग्रामीण भागात आता ही हवा जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये याचं पर्क्युलेशन होणार आहे. आणि अंमळनेरकर जे नावाचं बदनाम अंमळनेर होतं ते सगळं बदलून टाकलं तुम्ही या निवडणुकीत. की पैशाने अंमळनेर जातं, पैशाने. मी 22 करते तर काही ठिकाणी काहीच नव्हतं विषय. म्हणजे लोक काय म्हणतात, सुक्का काहीतरी बोलतात. हा, सुक्क्या नदीत नाव चालवली, पण चेहरा भोळा होता. लोक म्हणायचे नाही बाबा हा डॉक्टर आहे. समोरचा माणूस माहित होता. निवडून आल्यानंतर पहिला स्टार्ट व्यापारी मंडळीला झाला असता, म्हणून पुढी बांधणारा बी सांगे नाही रे भाऊ, नाही रे भाऊ, नाही रे भाऊ. आणि तिथून सुरुवात झाली. मला ते कार्यक्रमात भेटले, म्हणे मी निवडून आलोय. म्हणलं गुलाल बिलाल मागून ठेवा ना. आपल्याला ते पडले म्हणून मी त्यांच्यावर टीका करायला आलो नाही. मला काय त्यांच्यावर टीका करण्याची गरज पण नाही. मी अंमळनेरकरांना पालकमंत्री म्हणून वचन द्यायला आलोय. जितकं मला माझ्या धरणगाव करता येईल तेवढंच मी अंमळनेर करता करण्याचा 100% प्रयत्न करेन. सन्माननीय आमदार महोदय आले, त्यांनी काम सांगितलं त्यांचंही करेल, कारण की जनतेने त्यांना आमदार केलाय. पण इथं पक्ष म्हणून जर माझा विचार केला तर माझ्या त्या पक्षाचा नगराध्यक्षही काम करेल.
म्हणून पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की आमचे नगराध्यक्ष हे नवीन आहे, आपल्या सुद्धा काही चांगल्या सूचना जर असल्या तर आपण त्यांना सुचवाव्यात, जेणेकरून शहराला त्याचा फायदा होऊ शकेल. आणि म्हणून आता पार्टी बिर्टी खुश नाही, एवढे अपक्ष मी तर पहिल्या वेळेस पाहिले. 12 आणि 12 36 सीधं करा बरं त्याला, 63 36 निवडून आलेले आहे. तसे महायुती पकडली तर ते बी आपल्याच पक्षाचे. हो, म्हणजे आता उद्या जर विचारलं की अंबळनेरच्या नगरपालिकेची स्थिती काय, 36. त्यामुळे आता या गोष्टीचा आपण विचार करू नका. ते पण आले नगरसेवक, त्यांचं बी होण्यासारखं काम असेल जरूर करा. हे बघा, माणसाने दिलदार राहायचं, त्याच्यामध्ये मनात असेल ना तर तो छप्पर फाडून देतो माणसाला, जर आपल्या मनात चांगलं आहे. म्हणून आता मी अंबळनेरकरांना काय सांगू, तुम्ही इतके हुशार लोक आहेत, तुमच्या समोर बोलणं मला उचित होणार नाही. मी आज खूप आनंदी आहे. आज नववर्ष आहे. नववर्षामध्ये आज दुसरा हा शपथ ग्रहणाचा कार्यक्रमाला मी जाऊ शकलो आणि जळगावमध्ये माझी चांगली बोलणी झाली. 4 जागा बिनविरोध होऊ शकल्या. त्या डॉक्टर साहेबांना पण मी हेच सांगेल की डॉक्टर साहेबांचं मी भाषण ऐकलं आणि नंतर ते वहिनीचं ऐकलं. दुसऱ्याला तिकीट चुकलं यार, तर वहिनींना तिकीट द्यायला पाहिजे. पण नंतर लक्षात आलं की वहिनींचा सपोर्ट असल्याशिवाय डॉक्टर उभेच राहू शकत नव्हते. त्यामुळे दोघांनी ज्याप्रमाणे दवाखान्याची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे आपण अंबळनेरमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं एक चांगल्या पद्धतीनं सेवा करण्याकरता आपल्या डॉक्टर BS पाटील साहेब आहेत, त्यांचं सहकार्य मिळणार आहे. ते सहकार्य आपल्याला कायम मिळण्याचा प्रयत्न राहील. खरं म्हणाले तर तुम्ही आज माझ्याकडनं नवीन अपेक्षा घेऊन भाषण ऐकायला आला होता, पण आता आपण निवडून आलोय, आता कशाला बोलले वाईट म्हणू. आता लोकांनी प्रेम दिलंय ना, आय लव्ह यू पब्लिक, बस. लोकांनी आपल्याला प्रेम दिलंय आणि त्यांचं आता नाव घेऊन कशाला विनाकारण आपलं नाव कमी करायचं. हे बघा, लोक एवढे हुशार आहे की ते 100% निरखून पारखून काम करत असतात. त्यामुळे श्री दादा, तुम्ही इथे कमबॅक झालेलं आहे तुमचं. पुन्हा तुम्ही नंदुरबारवरून सरळ ट्रेनमध्ये बसून अंबळनेरमध्ये आलाय आणि मुलांना सोपून दिलं. 2 पोरं तुमचे निवडून झाले आणि सगळे पैलवान पोरं तुमच्या. तुम्ही तर बोललेच भाषणात, अशी कोई ताकद हे तुमच्या कुटुंबामधली एक मोठी ताकद आहे. आणि कोणाचा मुलगा निवडून आला आणि कोणाला कमी मतं मिळाली. बघा, BS आबासाहेब बसलेत. अनीस अहमद नावाचे एक आमदार होते, ते फक्त 6 मतांनी निवडून आले होते आणि एक माणूस 66,000 मतांनी निवडून आला होता. 6 वाला भी उठता बटना, 66 वाला भी तिथे बटना. जो छून के आया वो सिकंदर, वो 1 मत से आओ या 1 लाख मत से आओ. त्यामुळे हे बोलायची गरजच नाही. आता एक आमदार आहे आपल्या मतदारसंघात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, ते फक्त 34 मतांनी आले. 34 only 34. एक नगराध्यक्ष 1 मताने निवडून आला. आपण पाहिलं असेल, पूर्ण महाराष्ट्रात ती बातमी फिरली. कोकणातला तो पण नगराध्यक्ष आहे. परिषद 22 का 8.5 आले, ते भी नगराध्यक्ष आहे. असं काय म्हणलं का कोणी 8.5 वाला ऊपर की कुर्सी में, 1 वाला नीचे की कुर्सी में? असं नाही होत. जो निवडून आला तो निवडून आला. त्यामुळे त्यांना बोलू द्या, 300 आला का 1800 आला, उन्हाळा हो, विषय संपला. आमचा नगराध्यक्ष आला, आमचा नगरसेवक आला. आता तुम्हाला चावण्याचा प्रकार होईल. शांत राहा. माझा स्वभाव असा होता, डॉक्टरांना माहिती आहे, अधिकाऱ्याची ताकद नव्हती. बरेच पत्रकारांना माहिती, गच्ची पकडणे, मारापिट्या करणे हा धंदा होता माझा. पण जसजसं माणूस राजकारणात जातो, वेगळे वेगळे अनुभव येतात. 353, 307, 302, 151, प्लेन चॅप्टर 107, काय काय नाही गुन्हे झाले. 34 गुन्हे होते माझ्यावर मंत्री झाल्यावर. पण हळूहळू ते यायचं टीव्हीवर, सबसे दागी उमेदवार, पहिले अरुण गवळी, नंतर नंबर 2 मायार आहे. पण माझ्या ज्या केसेस होत्या त्या सगळ्या आंदोलनाच्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर कूदणे, प्रांताची गाडी फोडणे, MSCBच्या अधिकाऱ्याला लाईट देत नाही म्हणून कुलूप करून दिवसभर बंद ठेवणे, हे कामं केलेले लोक आहे आपण. पण आता तसं गुलाबरावांनी वागू नये. आता तू सरकार आहे, सरकारने सरकारसारखं वागलं पाहिजे, वागण्यामध्ये बदल झाला पाहिजे. काय काय लोक फुगून जातात, मंत्री झाले, आमदार झाले की लय फुगतात. 2-2 मोबाईल. तुम्ही मला 2
वाजता फोन करून ट्राय करा, 2 वाजता रात्री सिंगल बेल मध्ये जर गुलाबरावांनी फोन उचलला नाही ना, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकेल. पण मला लोक रिकामे फोन नाही लावत. फोन लावतात ज्याला वाटतं की आता सगळे पर्याय संपले, आता आपला भाऊ आता आपला, तेव्हा तो मला फोन लावतो. त्याला माहिती आहे की भाऊ झोपले. तो चुकीच्या वेळेस फोन नाही लावणार. त्याला माहिती आहे गरज आहे गुलाबरावची. तो फोन लावणार आणि मी फोन उचलणार आणि त्याची गोष्ट करणार. आणि देवाच्या कृपेने फोन ठेवता नंबर लगेच मला पुन्हा 5 मिनिटात झोपला. सवय होऊन गेली ती. त्यामुळे हे लोक जे असतात ना, फोन पाहून माझा नंबर, मला मी व्हॉट्सअप फेसबुक काहीच ठेवत नाही. मला बीपी आहे, शुगर आहे, कशाला वाकडे बातम्या पाहो. आपलं काम करत राहावं. ती चला बाजार कुत्ते भुके हजार. आपल्याला काय घेणं देणं नाही त्या गोष्टी. आपलं काम करत राहा, चांगलं वागत राहा. नगरसेवकांनाही माझी विनंती, आता 22 वर्षापासून तर म्हातारे बाबा कोणते हे म्हातारे आहेत काय, दादा पाव नाही चौधरी, आता एवढे सगळे यांनी सांगितलं म्हणून मी म्हणलं, माझा काय दोष नाहीये. तर एवढे सगळे लोक तुम्ही निवडून आलेले तर शहराचं काम करा. शहराच्या कामामध्ये पुढं चालण्याचा प्रयत्न करा. रविदादांनी बरंच मार्गदर्शन शहराकरता केलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये शहरामध्ये जे लागेल त्याच्याकरता जे जे प्रयत्न आहे. नगरविकास खाता आपला मोठा माणूस बसला आहे. माझ्या योगायोग मी काही त्यांना फोन लावला नव्हता. तिकडून प्रभाकरचा फोन आला, अरे काय झालं रे म्हणलं, आपले 3 बिनविरोध आले. योगायोग त्यांना म्हणलं मोबाईलवर बोला, नाही तर पत्रकार म्हणतील की बरोबर स्टाईल खेळली. नाही, जगदंबेची शपथ तसं काहीच केलेलं नाही. योगायोगाने त्यांचा मला फोन आला की खरं काय झालं जळगावचं, 3 बिनविरोध आले. आपले पण म्हणता हा कार्यक्रम चाललाय, बोलून घ्या. आणि आपला एकला शिंदे माणूस साधू माणूस आहे, साधू आहे. कधी जा, दरवाजा उघडाय. त्यांना मंत्र्यांनी जर वेळ मागितली काय काय सांगतात ते, साहेब केव्हा येऊ, 2 वाजता या रात्री. ऐकून टाइमलाच त्याला भेटा, जपतच तिथं जेव्हा म्हणजे रात्री 2 वाजता या. ही मंत्र्यांना वेळ देणारा पहिला मुख्यमंत्री पाहिला माझ्या आयुष्यामध्ये मी, पहिला. प्रतिमाच वेगळी आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे फ्रेंड आहोत. आता लोक म्हणतात शिवसेना फुटली, गद्दार झाले, अमुक झाले. मला त्याच्यात काही जायचं नाही. आम्ही आमचा विचार सोडला नाही, आमचा नेता सोडला नाही. धनुष्यबाणावर इथे 2 मुसलमान निवडून आले, बरोबर. मेरे यहाँ 3 आए नशीराबाद में, 3 तीर कमान से, और धरंगाव में 2 आए. मेरे पास भी 5 मुसलमान आए. समझे. ये लोग बोलते भाई जैसा है ना, बिरयानी बनाते ना अपन, तो बिरयानी में तेजपान, सेजपान, पत्थरपुर, बाजा, इलायची सब डाले जाते हैं. और जब बिरयानी तैयार हो जाती तो सेजपान बाहर, शेख बाहर, पठान बाहर, खाटिक बाहर और बिरयानी पेट में. ये धंधा है वो लोगों का, ये धंधा है वो लोगों का. उनके नाम भी नहीं लगने का. लहान पोट्याला सांगता हाबू आहे, हाबू आहे, हाबू आहे. मुसलमान लोकांना धमकून ठेवलंय. माझा सलीम पटेल मी पहिला नगराध्यक्ष केला, त्याचा पोरगा मी आता नगरसेवक केला. 21 वर्ष 6 महिन्याचा त्याचा पोट्टा मी आता नगरसेवक केला. सलीम पटेलचा पोरगा, त्याचं नाव आहे तौसिफ पटेल. नुसतं हे नकली प्रेम मुसलमानांवर करायचं, काहीच करायचं नाही. लहान पोरासारखं दाबून ठेवायचं, घाबरून ठेवायचं. शिवसेनावाल्या काय डाकू आहेत का आम्ही? काय केलंय आम्ही, कोणाचं वाईट केलंय? भारतात राहायचं तर भारताला जिंदाबाद म्हणायचं, एवढंच आमचं म्हणणं आहे. देश तुम्ही पाकिस्तान जिंकेल, भारतामध्ये फटाके फोडाल तर कोणता देश सहन करेल मला सांगा. पाकिस्तान पाऊस पडेल, भारतात छत्री उडेल, कसं काय चालेल? इतना ही खिलाफ बोलते हैं, बाकी कुछ नहीं. तुम्हारा जनाजा या, हमारा मौत या, बाकी क्या है अपना. ईद भी साथ करते हो, दिवाली भी साथ करते हो. इलेक्शन के टाइम कोई क्या हो जाता है भैया, इस्लाम खतरे में है. काय का खतरे में भैया, कोई खतरे में नहीं है. हे आपल्याला उल्लू करतात हे लोक. ना तू बडा ना मैं बडा, जो मुसीबत में खडा वही बडा. हा, जो आपल्या माग वेळेवर उभा राहतो तो खरा माणूस. आणि आम्ही तेच काम करणार, मी ही खात्री देतो. जसं ताईने सांगितलं, अंमळनेर हे ए पासून सुरू होतं, A to Z सगळे काम आम्ही पूर्ण करू. A to Z. आणि आता D म्हणजे आम्ही डेंजर झोन मध्ये आहे. त्यामुळे धरणगाव हे आपल्या मध्ये लागते. त्यानंतर जळगाव आहे. 100% आपण कामं करण्याचा प्रयत्न करू. आपल्या आशीर्वादानेच आम्ही पालकमंत्री आहोत. आणि पालकमंत्री म्हणून जवळपास 750 कोटी रुपये आपल्याला निधी येतो. आणि आपण नुसता निधी घेत नाही, डॉक्टर साहेबांना याचा पूर्ण अभ्यास आहे. महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष 100% खर्च करणारा पहिला जिल्हा आहे, त्याचं नाव आहे जळगाव जिल्हा. DPDC मधून
हे कोणत्याच काळात झालं नाही, कोणत्याच काळात झालं नाही. मी स्वतःची बडाई नाही मारत. आपले 3 मॉडेल उचलले गेले महाराष्ट्रात डीपीडीसी मधले. शाळेला जिल्हा परिषद ज्याचं प्रॉपर्टी ऑडिट झालं त्या वॉल कंपाऊंडमुळे, की हे जर वॉल कंपाऊंड गेलं तर याची प्रॉपर्टी किती आहे शाळेची. आहेरे नावाचं गाव आहे, 300 मताचं गाव आहे छोटं. त्या शाळेला मी वॉल कंपाऊंड केलं 33 लाखाचं. 2 एकर जमीन आहे त्या शाळेची. प्रॉपर्टीचं ऑडिट झालं, एवढीच प्रॉपर्टी आहे शाळेची. ते मॉडेल आमचं उचललं अजितदादांनी आणि महाराष्ट्रभर ते सुरू केलं. बहिणाबाई मॉल आपण सुरू केले, की ज्या बचत गटाच्या महिला वेगळ्या वेगळे उद्योग करतात त्यांना विकण्याकरता दालन झालं पाहिजे म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये आपण 12 पहिले मॉल दिले, 2-2 करोडचे, 2-2 करोडचे. आणि त्याच्यामध्ये आता अंमनेला पण दिलाय आपण. त्याच्यामध्ये बचत गटाच्या महिलांना 1-1 आठवड्या आपण देऊ. अरे आपल्या जळगावला तुम्ही खोटे नगरच्या खाली जाल ना, एक बोगदा आहे तिथे 80 रुपयाची पुरी विकली जाते, पुरणपोळी. पापड कोणी बाई बनवत नाही. आता शेवाळा माझी माया बनाय तर मी ती शेवाळी तोडून घाटीवर टाकू, आता कोणी टाकत नाही, सगळं आयतं घेतो. बचत गटांना हे प्रोत्साहन तुम्ही द्या. आपल्या एकट्या धरणगाव नगरपालिकेमध्ये जेवढे बचत गट आहे त्यांची कॅपॅसिटी आपण वाढवली, उद्योगाची कॅपॅसिटी वाढवली. असं काहीतरी अंमळनेरमध्ये करा की महिलांना त्याचं काम होऊ शकेल, पुरुषांना सुविधा मिळू शकेल. बाकी सरकार तर देईल, हो सरकार तर देतं. काही काही लोक स्वभावाला मत देतात, काही काही लोक पैशांना मत देतात आणि काही काही लोक कामांना मत देतात. अंमळनेरनी सगळे पथ्य पाळलेले आहे. त्यामुळे अंमळनेरवाल्यांचे खूप खूप मी आभार मानतो. आणि पुढच्या काळामध्ये जे येईल त्याच्यामध्ये अंमळनेरचा सिंहाचा वाटा असेल एवढी खात्री मी या ठिकाणी देतो. डॉक्टर साहेब आता धंदा बुडला तुमचा, आता धंदा 100% बुडलेला आहे. आणि तुम्ही आणखी सांगितलं की मानधन सुद्धा मी घेणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला अंमळनेरचा नगराध्यक्ष असेल की तो मानधन सुद्धा स्वीकारणार नाहीये. त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो. आपण सगळ्या जणांनी आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला. दादांनी मला 7:30 वाजता सोडायची बोली केली होती, पण 1 तास उशीर झालाय. पण तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आपण सर्वजण ज्या विश्वासाने परीक्षित दादांना निवडून दिलं, आजच्या आभार सभेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्वांचा आभार. सगळ्या पत्रकार बांधवांचा सुद्धा जाहीर आभार. माननीय गुलाब भाऊंनी आम्हाला एवढा वेळ आणि एवढं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल आपले पालकमंत्री गुलाब भाऊ यांचे सुद्धा या ठिकाणी जाहीर आभार. धन्यवाद.